Okay, done with the present marking. We will be starting with the first standard. We will be starting with first standard. First standard, आरुष, ममता आणि आराध्या. चला, तुमचे कम्प्युटरचे क्वेश्चन्स आहेत. अ फिश और पेन इज अ मॅन मेड थिंग. कोण आहे मॅन मेड थिंग? फिश और पेन. हँड रेज करा. फर्स्ट स्टँडर्ड. अ फिश और पेन इज अ मॅन मेड थिंग. आरुष. पेन. पेन. A monitor or CPU looks like a TV screen. A monitor or CPU looks like a TV screen. सांगा कोण दिसतं टीव्ही स्क्रीन प्रमाणे? आराध्या. आराध्या सांग. मी सांगू? हा सांग. मॉनिटर. येस. एक मिनिट फक्त. लॅपटॉप. काय झालं? जस्ट अ सेकंड. येस, मीच स्टॉप केलंय. वेट जरा, मला तुमचा पेपर शोधायचा आहे. वेट. ओके मॅम. येस. सेकंड स्टँडर्डला आन्सर येत असतील तर सेकंड स्टँडर्ड काढायचे आन्सर्स देऊ शकता. त्यानंतर आहे द माउस और कीबोर्ड हैज मेनी कीज ऑन इट. मेनी कीज ऑन इट माउसवर असतात की कीबोर्डवर असतात बटणं? जिज्ञासा. कीबोर्ड. कीबोर्ड. येस. द प्रिंटर और मॉनिटर प्रिंट्स ऑन पेपर. डायरेक्टली माइक ऑन करून सांगा. द प्रिंटर और मॉनिटर प्रिंट्स ऑन पेपर. प्रिंटर. The monitor or mouse has 2 or 3 buttons on it. माउस. Mouse. The keyboard or CPU is the brain of computer. CPU. The small blinking line is called spacebar or cursor. कर्सर. The down arrow key or spacebar is used to move the cursor one line down. डाउनर. Down arrow key. Yes, beta. ममता, डायरेक्टली माइक ऑन करून सांगायचं. ओके, तुम्हाला उत्तर येत असेल तर माइक ऑन करा आणि सांगा. The caps lock or enter key is used to type in capital letter. Capital letter type करण्यासाठी caps lock key enter. कॅप्स लॉक. Caps lock. Caps lock. The enter key or space bar is used to leave a space. स्पेस बार. Space bar. A tree or ball is a natural thing. Natural thing. Tree की ball. Tree. A computer or book is a machine. कम्प्युटर. Yes. कम्प्युटर. ओके, कशाचं चित्र आहे पहिलं सांगा. कम्प्युटर. मॉनिटर. दुसरं काय आहे? माउस. त्याच्यानंतर हे कशाचे चित्र आहे? त्याच्या खाली सीपीयू. नंतर
सीपीयू नंतर चौथं कीबोर्ड. आणि पाचवं. प्रिंटर. ओके, स्टॉप. नाव स्टॉप. आता फर्स्ट स्टँडर्ड जे मॅच द कीज विथ नेम्स आहे हे तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. फर्स्ट स्टँडर्ड. चला स्क्रीनशॉट घ्या याचा. फर्स्ट स्टँडर्ड आरुष, राध्या, ममता. तिचे बुक आहे. बुक असेल तरी नोटबुक मध्ये ड्रॉ करायचं आहे आणि लिहायचं आहे. ओके. गुड आफ्टरनून टीचर. फर्स्ट स्टँडर्ड किंग. येस. फर्स्ट स्टँडर्ड तुमचा आवाज अंडरस्टूड. नाही. एम आय ऑडिबल नाव? मध्ये आवाज ब्रेक होतो. आता येतोय ना क्लिअर? येस मॅम. यस. हा. फर्स्ट स्टँडर्ड आरुष, ममता आणि आराध्या. तुम्हाला काय करायचंय ते कळालं? यस. ओके. नाव फॉर सेकंड स्टँडर्ड. वेट फॉर अ मिनिट. नाव सेकंड स्टँडर्ड जिज्ञासा, पीयूष, जय, देवांग. You pay attention. The dash dash is a pointing device. सांगा. माऊस. Yes. The keys with arrows are called? The keys with arrow are called? ऑप्शन दिलेत बघा तुम्हाला. कॅप्स लॉक. कॅप्स लॉक. No. कर्सर की. कर्सर की. कर्सर की. Arrow keys. Arrow keys. कर्सर की रॉंग दिलाय तिथे ऑप्शन. arrow keys म्हणायचं त्यांना. ओके. ऑप्शन मध्येच ऑप्शन मध्येच तुम्हाला रॉंग दिलंय तिथे. कर्सर की नसतं. The dash dash key is used to go to the next line. Next line ला जायला शिफ्ट की. enter. एंटर की. The dash dash prints words and pictures. प्रिंटर. The प्रिंटर. dash dash shows whatever you type using the keyboard. कीबोर्डने टाईप केलेलं आपल्याला कुठे पाहायला मिळतं? मॉनिटर. मॉनिटर. The dash dash is called the brain of the computer. सीपीयू. सीपीयू. The dash dash key is used to type in capital letters. कर्सर की. Caps lock. Caps Caps lock. Caps lock. When you press and leave the mouse button, it is called Clicking. 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 Okay. The arrow on the monitor is called pointer. Pointer. The arrow on the press the dash dash key to erase a character to the right of the cursor. Delete. Shift.
राईटला करण्यासाठी शिफ्ट दाबायचं. Chips. The small blinking line that you see on the screen is called. छोटी लाईन दिसते कम्प्युटरवर जी ब्लिंक करते तिला काय म्हणतात? कर्सर. Cursor. Cursor. The characters used in text are called. Font. 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 Press the dash key to move the cursor one line up. Up arrow. Up arrow. Very good. The font size is measured in. Fonts. साईज कशामध्ये मेजर करतो आपण? Points. Measuring. The font size is measured in points. Okay. The dash key. The dash key plus a number key is used to type the sign given at the top of the number. Yes. नंबर की दाबताना आणि त्याच्यासोबत कोणता की दाबतात जेव्हा आपल्याला नंबर येतो? जर आपल्याला नंबर लिहायचा आहे कम्प्युटरवर तर कोणता की दाबतात सोबत? नंबर की. शिफ्ट सोबत. शिफ्ट. राईट और रॉंग सांगा. अ ह्युमन बीइंग कॅनॉट थिंक. आपण विचार नाही करू शकत. राईट आहे की रॉंग आहे? Wrong. अ कम्प्युटर कॅन मेक मिस्टेक. कम्प्युटर चुका करू शकतो. Wrong. जिज्ञासाचा पेपर आहे का उद्या? सगळे आन्सर जिज्ञासा देते, बाकीचे काय करतायत? तिचा पेपर ऑलरेडी झालाय. जय, देवांग. अ कम्प्युटर गेट्स टायर्ड. Character. A computer gets tired. Jignasa, you can tell. Computer थकतो. No. No, teacher. A computer is used to watch movies. Yes, teacher. Yes. Right, wrong सांगा. Right. The computer is not used in offices. Yes. Wrong. Wrong. ऑफिस मध्ये वापरत नाही का? तुम्हाला इथे मी मराठीत अर्थ सांगते, तिथे पेपर मध्ये मराठीत अर्थ लिहून नाही येणार, त्यामुळे समजून घ्यायचं आहे आधीच. देवांग फक्त क्वेश्चनचं उत्तर देताना माईक चालू ठेव प्लीज. ओके. आता तुम्ही काय करणार? हे जे राईट और रॉंग आहेत ते लिहून काढा. क्वेश्चन नंबर 2 लिहून काढा. चला जिज्ञासा, कोणता पेपर आहे उद्या? टीचर. येस. नोटबुक मध्ये. नोटबुक मध्ये. तिथे माझे पेपर संपले. माझा आज लास्ट पेपर होता. ओके. मग तू पण लिहून घे हे जिज्ञासा. दिस इज कम्प्युटर ना, सो कम्प्युटर नॉलेज इज नॉट गोइंग टू वेस्ट. ओके. हे लिहून घे. क्वेश्चन नंबर 2 चा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, गुड. आता स्कूलला सुट्टी आहे की स्कूल चालू आहे उद्यापासून? जिज्ञासा, तिथे 23 पर्यंत स्कूल चालू आहे. त्याच्यानंतर 24 पर्यंत सुट्टी आहे. ओके. 23 पर्यंत. ओके.
चला सगळ्यांनी पटापट लिहा. फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड. ममता, रुष, आराध्या. बी फास्ट. आता तुम्ही जेवढ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याचे स्पेलिंग सांगायचे आहेत मला. ओके. त्या अगोदर तुम्हाला दिलेलं काम फिनिश करा पटकन. टीचर काय लिहायचे? मगाशी काय सांगितलं तुम्हाला मी? जोड्या लावायला सांगितलं ना. मॅच द फॉलोविंग. टीचर या जोड्या मॅच लावायच्या आहेत. क्वेश्चन नंबर 3. पेज नंबर आहे 47. यस टीचर. टीचर चित्र काढायचे ना. हो. पण एकदम रफ काढा. त्यामध्ये जास्त काही गिरवत बसू नका. रफ काढा. दोन्ही स्टँडर्डचं झाल्यावर मला सांगायचंय. पियुष, तुमची परीक्षा सुरू झाली का? नो टीचर. आणि ममता? ममता? टीचर पियुष? आमची सोमवारी परीक्षा सुरू होणार आहे. ओके, सोमवारपासून. आणि ममता तुझी? टीचर सांगितलं ना अजून. ओके, चालेल. सांगितल्यावर मला सांगायचंय हा. येस. आता पेपर संपल्यावर पण आपला सुट्टीचा क्लास चालू राहणार आहे. त्यामध्ये आपण छान छान ऍक्टिव्हिटीज घेऊ. तुम्ही रीडिंग वगैरे अजून छान करायला शिकायचं. ओके. बी फास्ट. चला बी फास्ट. टीचर अच्छा, तुम्ही तर स्पेलिंग दिल्या आणि त्या जोड्या लावता नाही. मी सांगते बघ. पहिला बटन कुठला आहे? स्पेस बार आहे. स्पेस बार इकडे आहे दुसऱ्या नंबरवर. लाव जोडी. ओके. टीचर स्टँडर्ड वाल्यांना पण लिवायची मराठी मीडियम. मगाशी मी तुम्हाला पण वेगळं सांगितलं ना लिहायला. ओके, ममता इकडे बघ.
हा आहे तिथे स्पेस. लावली. लावली. ओके. त्यानंतर दुसरा आहे अप ॲरो. इथे हा आहे अप ॲरो. ओके. लावली. येस ममता. लावली का? तिथे लावली. हा. त्यानंतर आहे तुझं कॅप्सलॉक. कॅप्सलॉक आहे सगळ्यात पहिले वरती इथे. येस. येस. हा. त्यानंतर आहे तुमचा लेफ्ट ॲरो. इथे सगळ्यात शेवटी लेफ्ट. त्याच्या खाली कसलं चित्र आहे बघ. बटणं दिलीत आणि त्याच्यावर लेटर्स दिलेत बरोबर. त्याला म्हणतात लेटर कीज. इथे थर्ड पोझिशन. डन. त्यानंतर आहे राईट ॲरो. राईट ॲरो सरळ त्याच्या समोर. ओके. आणि त्याच्या खाली आहेत नंबर कीज इथे. ओके ममता. डन. ते मी लिहिलं नाही. म्हणजे तू हे सगळं लिहून नाही घेतलं आधी. नो टीचर. ओके राहू दे. चला. डन. फर्स्ट आणि सेकंड स्टँडर्ड डन. तिथे जिज्ञासा डन. ओके. आता आपण काय करूया. तुमचे हे जे आन्सर्स आहेत ना त्याच्या मी स्पेलिंग सांगणार. स्पेलिंग सांगणार इन द सेन्स मी फक्त वर्ड बोलणार आणि तुम्ही काय करायचंय. तुम्ही त्याचं स्पेलिंग लिहायचंय बुकमध्ये. ओके. ओके. कारण तुम्हाला ऑप्शन दिले जातील. दिलेल्या ऑप्शन मधून स्पेलिंग शोधण्यासाठी तुम्हाला ते स्पेलिंग पाठ असणं गरजेचं आहे. बरोबर. येस. मग आता आपण फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड सगळ्यांसाठी कॉमन मी काही स्पेलिंग्स काढते. ओके. आणि मी त्या तुम्हाला बोलून दाखवणार. बोलून दाखवणार म्हणजे मी तुम्हाला ARROW ॲरो असं नाही सांगणार. मी तुम्हाला सांगणार ॲरो आणि तुम्ही ARROW ॲरो असं लिहायचं. ओके. जस्ट अ सेकंड. हा. एक मिनिट फक्त मला तुमच्या पेपर मधनं ते फाइंड आउट करू द्या. पहिल्यांदा लिहा कीबोर्ड. कीबोर्डचं स्पेलिंग लिहा. फर्स्ट स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड सगळ्यांसाठी सांगते मी. त्यामुळे परत कोणी कोणी हा प्रश्न मला परत कोणी विचारायचा नाही की आम्हाला पण आहे का टीचर. सगळ्यांसाठी सांगते मी. कीबोर्ड स्पेलिंग नोटबुक मध्ये लिहायचं आहे. झाली.
यस टीचर. यस टीचर. ओके. काही यस स्पेलिंग असतील, काही स्पेलिंग असतील त्या फक्त सेकंड स्टँडर्ड साठी असतील ना, त्या मी तुम्हाला परत एकदा वेगळ्या सांगणार आहे. पण आत्ताच्या ज्या मी स्पेलिंग सांगते ते फर्स्ट आणि सेकंड दोन्ही स्टँडर्डला मिळून आहेत. त्यानंतर आहे माऊस. माऊसचं स्पेलिंग लिहा. फर्स्ट सेकंड दोन्ही स्टँडर्डने लिहायचं आहे. माऊस. टीचर डन. व्हेरी गुड. आणि हे सगळ्या स्पेलिंग कंप्लीट झाल्यावर मी कोणालाही कुठलीही स्पेलिंग विचारेन, तुम्हाला ती यायला पाहिजे. ओके. झाली माऊसची स्पेलिंग लिहून? यस मॅम. बाकीच्यांची सांगा. सगळ्यांची झाली? आरुष, आराध्या? प्रिंटर. प्रिंटर थर्ड स्पेलिंग आहे प्रिंटर. टीचर व्हॉट प्रिंटर. हॅपन? सगळे लेफ्ट का झाले? लाईट टीचर गेली का जिज्ञासा? यस मॅम लाईट गेले. हा टीचर. बरोबर. हा बरोबर. आपण कंटिन्यू करूया का? यस मॅम. ओके हा टीचर. आपण अजून 10-15 मिनिट्स करूया कंटिन्यू. ओके. त्यानंतर प्रिंटर लिहिली. मॉनिटर. मॉनिटर. लिवलं टीचर. सीपीयू. लिहिली टीचर. ओके. आपण एक तुमचं बुक वगैरे चेक करण्यापेक्षा आपण एक गोष्ट करूया का? तुम्ही चॅट बॉक्स मध्ये स्पेलिंग लिहाल का? येस. चालेल? जमेल का चॅट बॉक्स मध्ये लिहायला? यस मॅम. यस पियुष? ओके चला. चला मग चॅट बॉक्स मध्ये लिहा माऊसचं स्पेलिंग. माऊस. येस, जिज्ञासा इज राईट. चला लिहा सगळ्यांनी. पियुष? येस. नाही. पियुष MOU. ओके. माऊसची स्पेलिंग असते MOUSE. ओके पियुष? कीबोर्ड लिहा. कीबोर्ड. कीबोर्ड. टीचर लाईट आली. ओके. मे बी आता जॉईन होतील. कीबोर्डची स्पेलिंग लिहा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये. नो देवांग. KEYBOARD. बघा असं स्पेलिंग रॉंग झाली थोडीशी तरी की मार्क्स कट होणार. येस, जिज्ञासा इज राईट. कीबोर्ड. गुड. येस, पियुष इज ऑल्सो राईट. त्यानंतर प्रिंटर. प्रिंटर लिहा. नो नो इट्स ओके देवा. फक्त
नीट लक्ष दे. ओके, बरोबर तू आन्सर सगळे देतोस, फक्त स्पेलिंग्स करेक्टली, अदरवाइज आपले मार्क्स जाणार. प्रिंटर लिहा, प्रिंटर. PRINTER. ओके, मधल्या ई ची गरज नाही. PRINTER, प्रिंटर. काय झालं देवांग? काय काय स्पेलिंग द्यायचं? मी सांगते आता. आता लाईट आली ना तुमची, आता मी बोलते ती स्पेलिंग तुम्ही चॅट बॉक्स मध्ये लिहायची. ओके आरुष? मॉनिटर, मॉनिटर लिहा चॅट बॉक्स मध्ये, मॉनिटर. येस, गुड. देवांक राईट, पियुष राईट. आता आता याच्या पुढच्या ज्या स्पेलिंग्स आहेत त्या सेकंड स्टँडर्ड साठी आहेत. हा, सेकंड स्टँडर्ड ओनली. कर्सर, कर्सर. जिज्ञासा, पियुष, देवांक. कर्सर. जे कर्सर असणार. हा, कर्सर. तिथे आमच्या चॅट बॉक्स मध्ये टाईपच नाही होत. ओके, ते नेटवर्क इश्यूमुळे होतं कधी कधी. ज्यांचं टाईप नसेल त्यांनी वहीत लिहा पटकन. चला, कर्सर. स्पेलिंग सांगा. कर्सरचं स्पेलिंग कोण सांगणार? हँड रेज करा. कर्सर, स्पेलिंग ऑफ कर्सर. चला, रेज युअर हँड. देवांक. CURSOR, कर्सर. व्हेरी गुड. CURSOR. त्यानंतरचं तुमचं स्पेलिंग आहे शिफ्ट. शिफ्ट. हँड रेज करा ज्याला स्पेलिंग येत आहे शिफ्ट. जिज्ञासा, पियुष, देवांक, आरुष, ममता. शिफ्ट. येस देवांक. SHAFT, शिफ्ट. SHIFT. ओके. कॅप्स लॉक, कॅप्स लॉक. रेज युअर हँड. कॅप्स लॉक. आरुष. CAPSLOCK, कॅप्स लॉक. व्हेरी गुड, व्हेरी गुड आरुष. नेक्स्ट, एरो कीज. एरो कीज. एरो आणि कीज हे दोन शब्द सांगा. कोण सांगणार? एरो कीज. आरुष. ARROWKEYS, कीज. व्हेरी नाईस, व्हेरी गुड. त्यानंतर आहे अप एरो. अप एरो. देवांक. UPUP, ARROW, एरो. व्हेरी गुड.
त्यानंतर आहे एंटर की. एंटर की. आरुष. ENTER एंटर की. KEYS की. एंटर. हा की एकच आहे एंटर की म्हणून एंटर की. कीज जास्त असेल तर कीज पुढे एस लावा. ओके. त्यानंतर पॉइंटर. पॉइंटर. जिज्ञासा पॉइंटर. टीचर पॉइंटर का प्रिंटर. पॉइंटर. पॉइंटर. POINTER. व्हेरी गुड. त्यानंतरचं तुमचं स्पेलिंग आहे डिलीट. डिलीट. देवा. DLE. नो. परत बघ. DELETE. येस. आफ्टर दॅट क्लिकिंग. 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 जिज्ञासा. CLIN. परत एकदा सांग. KINTG. CLICKING. ओके. फॉन्ट्स. फॉन्ट्सचं स्पेलिंग कोण सांगणार? फॉन्ट्स. फॉन्ट्स. येस. फॉन्ट्स व्हेरी इझी. जिज्ञासा. FONT. येस फॉन्ट आणि एस लावला की फॉन्ट्स. ओके व्हेरी गुड ऑल ऑफ यू. सगळे स्पेलिंग्सची पण आपली रिव्हिजन झाली आहे. देन काही वेगळे प्रश्न विचारले गेले तर युजेस ऑफ कम्प्युटर सांगा मला. युजेस ऑफ कम्प्युटर कोण सांगणार? कुठे कुठे वापरतो आपण? आरुष. सगळ्यांनी सांगा हा एकेकाने सांगा. आरुष सांग. युजेस ऑफ कम्प्युटर. कम्प्युटरवर लेटर लिहून शकतो, नंबर लिहून शकतो, ड्रॉइंग पण करू शकतो. व्हेरी गुड. त्यानंतर जिज्ञासा तू सांग. आपण कम्प्युटरवर लेटर लिहू शकतो, गेम खेळू शकतो, ऑफिसला नेऊ शकतो. येस. मीटिंग करू शकतो. देवांग तू सांग. इन बँक computer are used to machine up to delete count. ओके इट्स ओके. इट्स ओके. आपल्याला 4th स्टँडर्डचा नाही बोलायचंय देवांग. इझी इझी सांग जे तुला विचारलं जाईल. टू प्ले गेम्स फॉर स्टडिंग. आपण कम्प्युटर टायपिंग करू शकतो. येस. आपण कम्प्युटर लिहू शकतो. आपण कम्प्युटरवर नंबर्स लिहू शकतो. आपण कम्प्युटरवरती ड्रॉइंग काढू शकतो. ओके व्हेरी गुड. आता प्रत्येकाने मला पार्ट्स ऑफ कम्प्युटर. ओके लक्ष तू सांग युजेस ऑफ कम्प्युटर. ऑफिसर, हॉस्पिटल, एअरपोर्ट, बँक, नंबर्स,
story, table, game, song. येस. त्यानंतर पार्ट्स ऑफ कम्प्युटर सांगा. पहिल्यांदा फर्स्ट स्टँडर्ड सांगतील. ममता सांग पार्ट्स ऑफ कम्प्युटर. येस आरुष. Yes, teacher. पार्ट्स ऑफ कम्प्युटर. Monitor, keyboard, printer, mouse, CPU, caps lock, पार्ट फक्त सांगायचे. कीबोर्ड, keyboard, mouse, printer, ओके. speakers. येस. आता सांगा नेक्स्ट कोण सांगणार. जिज्ञासा. पार्ट्स ऑफ कम्प्युटर. Monitor, keyboard, mouse, CPU, printer, speakers. देवांक. Monitor, CPU box, सीपीयू printer, बोलायचं. CPU, printer, speaker, कीबोर्ड. keyboard, mouse. येस. लक्ष तू सांग. Mouse, monitor, speaker, printer, CPU, yes, कीबोर्ड. keyboard. नेक्स्ट कोण सांगणार. पीयूष टेल मी पार्ट्स ऑफ कम्प्युटर. Monitor, keyboard, mouse, printer, CPU. ओके. अजून कोणी राहिलंय. पार्ट्स ऑफ कम्प्युटर. ममता सांग. Monitor, keyboard, कीबोर्ड. mouse, CPU, printer. व्हेरी गुड. प्रीती आहे का पीयूष. Yes, teacher. हा प्रीती बोल. Monitor, keyboard, mouse, printer, CPU. व्हेरी गुड. आणि स्पीकर सुद्धा असतात. ओके. नॉट कंपल्सरी पण जे लोक गाणे ऐकतात त्यांच्याकडे कॉम्प्युटरसाठी स्पीकर पण असतात. ओके. सो एव्हरीवन इज डन. सगळ्यांनी उत्तरं सांगितली राईट. तर उद्या ज्यांचा कम्प्युटरचा पेपर आहे त्यांनी फिल इन द ब्लँक्स ऑप्शन जर दिलेले असतील तर नीट वाचा आणि मग लिहा. ओके. आणि क्वेश्चन आन्सर तर तुम्हाला नाही आहेत. फिल इन द ब्लँक्स, ट्रू ऑर फॉल्स आणि मॅच द फॉलोविंग येणार आहे. एकदम नीट करा सगळ्यांनी. आजचा पेपर कसा होता. देवांक, लक्ष, आरुष. Yes, teacher. Teacher, येस. फर्स्ट स्टँडर्डचा जाम सोपा होता. व्हेरी गुड. ते फक्त सेकंड स्टँडर्डचा कठीण वाटला. येस आरुष. ओके. टीचर सगळा लिहिला ना सगळ्यांनी. यस टीचर पण फर्स्ट स्टँडर्ड आता फर्स्ट स्टँडर्डला सेकंड स्टँडर्डच्या क्लासमध्ये बसवतात आणि फर्स्ट आजच्या फर्स्ट स्टँडर्डला फर्स्ट स्टँडर्डच्याच क्लासमध्ये बघतात. त्यांच्यासोबत थर्ड स्टँडर्ड आणि सेकंड स्टँडर्ड असतात. ओके. म्हणजे असं एकत्र बसवतात. ओके फाईन. ओके. सांग. मग आज उद्याचा पण पेपर एकदम नीट लिहायचा आहे आजच्या प्रमाणे. छान. ओके. सो यू कॅन लिव्ह नाव. बाय बाय. बाय टीचर. बाय टीचर. बाय टीचर. बाय 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 टीचर. थँक्यू टीचर. बाय बाय बाय. वेलकम. बाय टीचर. वेलकम. बाय बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय बाय.